छत्रपती संभाजीनगर शहरात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीने जनाधिकार कार्यक्रम राबवण्यात येतोय। आपण बघू शकताय की सध्या या ठिकाणी अंबादास दानवे जे आहेत ते बसलेले आहेत आणि लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेत आहेत। या समस्या जाणून घेतल्यानंतर त्या समस्या ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांकडून त्या समस्यांचं लगेच निराकरण केले जाते। तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक सुद्धा या जनाधिकार कार्यक्रमामध्ये दाखल झालेले आहेत। तर डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे सुरू आहे, ज्या व्यक्तीची समस्या आहे त्यांनी आपली लिखित स्वरूपात समस्या आणायची, त्याची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे। ती समस्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निघालेली आहे आणि ज्यांची समस्या आहे ते लोक अशा पद्धतीने अंबादास दानवे यांच्या समोर येत आहेत, आपल्या व्यथा मांडतायत। त्याच व्यथा अंबादास दानवे या ठिकाणी समजून घेत आहेत आणि त्यावरती उत्तर सुद्धा देत आहेत आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्या पाठीशी त्यांचे काही कार्यकर्ते आणि अधिकारी सुद्धा थांबलेले आहेत। या समस्या त्या डिपार्टमेंटकडे प्रस्तावित केल्या जात आहेत आणि त्यावरती तातडीने मार्ग काढला जातोय। अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला जनाधिकार हे असं नाव दिलेलं आहे, ज्याच्या खाली तुमच्या हक्काचा जनता दरबार असं लिहिलेलं आहे आणि त्याखाली शासन आपल्या दारी ही जी योजना आहे त्यावरती टीका सुद्धा केलेली आहे। शासन आपल्या दारीची नुसतीच बात, आम्हीच देतो जनतेला साथ, अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा जो कार्यक्रम आहे तो पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। जागेवरच या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे अधिकाऱ्यांची खरडपट्टी सुद्धा काढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक समस्या सध्या त्यांच्या हातामध्ये आहे। तत्पूर्वी आपण अंबादास दानवे यांच्याशी बोलणार आहोत। दादा, अत्यंत स्तुत्य उपक्रम करताय, ज्या कार्यक्रमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तर सुटत आहेत, मात्र सरकारचे वाभाडे सुद्धा काढण्याची संधी विरोधी पक्षनेत्यांना मिळते आहे। हे पण माझी फर्स्ट प्रायोरिटी जनतेचे प्रश्न सोडविणे आहे, सरकारचे वाभाडे काढणे हे सेकंड। कारण सरकार शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवते आणि राबवत असताना फक्त भाषण करते, जाहिराती देते पेपरला, पैसे देऊन लोक गोळा करतात तहसीलदार बीडीओला सांगून। आम्ही तर असं काहीच केलं नाही, आम्ही फक्त आव्हान केलं लोकांना, 1 रुपया खर्च केलेला नाही, तरी इथे एवढे लोक आलेले आहेत। नुसतं आले नाही तर मला असं वाटतं माझ्याबरोबर यंत्रणा आहे, संघटनेची यंत्रणा आहे, ही सगळी यंत्रणा मिळून जे लोकांचे गाराने आत्तापर्यंत माझ्याकडे 200-300 अर्ज आलेले, त्यातल्या 5-25 लोकांचं तर काम कंप्लीट झालेलं आहे। पण मला हे सांगायचं की सर्वसामान्य माणूस, आपण म्हणता शासन आपल्या दारी असताना, आता हे बसलेले 272 पत्र दिले यांनी, 272 पत्र दिले या रूनवालाने, ते सोशल याच्यासाठी कोणते व्यक्तिगत काम नाही त्यांचं। 272 पत्र देऊन जर दखल घेतली जात नसेल तर मला असं वाटतं मग शासन आपल्या दारी, तर शासन कोणाच्या दारी जातं? लोकांनाच शासनाच्या दारी जाऊनही न्याय मिळत नाही, म्हणून हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे। मला याच्यात राजकारण करायचं नाही, पण जनतेचे प्रश्न शिवसेना 80% समाजकारण करते, ते समाजकारण मला निश्चित करायचं आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली। तर अशा पद्धतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनाधिकार हा कार्यक्रम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी ठरतोय। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।